नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष अशी नारळाची मऊसूत वडी बनवणार आहोत। अगदी झटपट होणारी आणि कमी वेळामध्ये होणारी ही नारळाची वडी अतिशय सुंदर आहे, तोंडात टाकताच विरघळते। घरातल्याच अगदी कमी साहित्यामध्ये ही वडी बनवता येते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मोठा नारळ फोडून घेतला आहे आणि तो सोलून घेतला आहे। सोलल्यानंतर नारळाचा जो पाठीमागचा काळपट भाग आहे तो सोलण्याने मी काढून टाकला आहे, म्हणजे फक्त नारळाचा पांढरटसर जो भाग आहे तो घेतला आहे। त्यामुळे वडी अगदी पांढरी शुभ्र आणि सुरेख होते। सुरीने किंवा विळीने याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत। आता येथे पूर्ण नारळाचे पातळ काप आणि तुकडे करून झाले आहेत। प्रथम आपण ज्या ट्रेमध्ये वड्या सेट करायला ठेवणार आहोत त्या ट्रेला ग्रीसिंग करून बाजूला ठेवून देऊ। खोबऱ्याचे आता जे बारीक काप केलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे। हे खोबरे तुम्ही खोवून सुद्धा घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये मात्र हे पटकन असे आपल्याला हवे तेवढे बारीक करता येते। आता हे बारीक करून घेतलेले खोबरे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। हे बारीक करून घेतलेले खोबरे बरोबर 2 वाट्या एवढे भरले आहे। येथे आता जे साहित्य घेतले आहे त्यामध्ये 2 वाट्या खोबरं, 1 वाटी साखर, 1 टेबलस्पून तूप घेतले आहे आणि दुधावरची साय घेतली आहे। वडी करण्यासाठी गॅसवर मी एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये हे 1 चमचा तूप घातले आहे। वडी करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा, म्हणजे वडीचं मिश्रण या पॅनला चिकटून बसत नाही। तूप विरघळले असल्यामुळे त्याच्यामध्ये आता घालूया हे 2 वाट्या खोबरं। पॅनमध्ये घातलेले हे खोबरे आता चमच्याने सतत हलवत राहायचे आहे, खाली लागू द्यायचे नाही। हे ओले खोबरे तुपामध्ये आधी परतून घेतल्यामुळे यातला जो ओलसरपणा आहे तो थोडासा कमी व्हायला मदत होते। तर साधारण 2 ते 3 मिनिटे हे ओले खोबरे आधी परतून घ्यायचे आहे। आता येथे हे खोबरे बऱ्यापैकी कोरडे झालेले आहे। परतून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये आता मी येथे 1 वाटी साखर घालणार आहे। हे प्रमाण जेवढे खोबरे घेतले आहे त्याच्या निम्मी बरोबर साखर घेतली आहे। खोबऱ्याच्या निम्मी साखर हे प्रमाण अगदी अचूक आहे, यापेक्षा साखर वाढवण्याची आवश्यकता नाही, नाहीतर ते जास्त गोड होईल। ही साखर आता या खोबऱ्यामध्ये चांगली विरघळून घेऊ। जसजशी साखर विरघळायला लागते तसतसे हे मिश्रण आणखीन ओलसर व्हायला लागते। साखर विरघळली असल्यामुळे खोबऱ्याचा कलरही चेंज झाला आहे। आता यामध्ये घालू 3 ते 4 टेबलस्पून दुधावरची साय। दुधावरची साय घातल्यामुळे या वडीला एकदम सुंदर अशी चव येते आणि आपण छान नारळी पौर्णिमेसाठी ही वडी करत असल्यामुळे ती अगदी छान चवदार झाली पाहिजे। हे आता चांगले मिक्स होत असल्यामुळे याला आणखीन थोडेसे पाणी सुटलेले आहे। खोबरे परतून घेत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळे मिश्रण छान परतून घ्यायचे आहे। हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर ते खाली लागू शकते। पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत आणि याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचे आहे। थोडे जरी हे ढवळायचे थांबवले तरी हे मिश्रण पटकन खाली लागू शकते, म्हणून हे एकसारखे ढवळत राहायचे आहे। वडी तयार करायला सुरुवात केल्यापासून ते वडी तयार होईपर्यंत साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात। एकसारखी हीट मिळाल्यामुळे आपले हे खोबरे आणि साखरेचे मिश्रण आता छान घट्ट झाले आहे। याचा आता छान गोळा तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद करू आणि तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण पटकन ट्रान्सफर करून घेऊ। तर अशा पद्धतीने हे गरम असतानाच ट्रेमध्ये अगदी छान सपाट पसरवून घ्यायचे आहे। गरम असतानाच हे मिश्रण ट्रेमध्ये अगदी भरभर पसरवून घ्यायचे आहे आणि याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत। मिश्रण घट्ट झाल्यानंतर जर वड्या पाडायला घेतल्या तर त्याचे तुकडे पडू शकतात, म्हणून ओलसर असतानाच या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। 5 मिनिटांनी सुरीला तूप लावून घ्यायचे आणि आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। सुरीला तूप लावून घेतल्यामुळे या वड्या एकमेकांना चिकटत नाहीत आणि अगदी स्मूथली या वड्या निघतात। चौकोनी किंवा डायमंड तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता। वडी चांगली सेट होईपर्यंत हे आता असेच ठेवून द्यायचे आहे।
सेट होण्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ नका, नाहीतर त्याला फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर त्या ओलसर जाणवायला सुरुवात होते। 20 मिनिट झाले आहेत आणि आपल्या वड्या मस्त सेट झाल्या आहेत। यावर तुम्ही बदाम किंवा पिस्ता किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा काजू लावून तुम्ही डेकोरेट करू शकता। या वड्या मला अशाच पांढऱ्या शुभ्र ठेवायच्या असल्यामुळे मी याच्यावरती काही डेकोरेशन केलेले नाही। या वड्या मी अगदी अलगदपणे काढून घेत आहे। बघा किती छान वड्या निघाल्या आहेत आणि कुठेही याचे तुकडे पडत नाहीत। शक्यतो उलथण्यानेच या वड्या काढाव्यात, म्हणजे अगदी छान निघतात। पहा किती मस्त वड्या झाल्या आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या वड्या येथे आता तयार झाल्या आहेत। खायला अगदी खुसखुशीत आणि मस्त लागतात। तर अशा पद्धतीने या नारळाच्या वड्या जरूर करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।